शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार कृषी टेकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अतिशय कष्टाचं, व्यापाचं आणि नियोजनबद्ध आणि व्यवस्थापनाचं पीक म्हणून द्राक्षाकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचं सोनं करणारं पीक म्हणजे द्राक्षे. तर ह्या वर्षी अतिशय अवकाळी पाऊस असेल, त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये घडांचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे. तसं द्राक्षाचं हब म्हणून नारायणगावकडे पाहिलं जातं आणि या परिसरामध्ये जवळपास 70-75% बागा या फेल झालेल्या आहेत. पण आज आपण अशा एका बागेत आहे, नारायणगाव परिसरातील कुरण या परिसरामध्ये असून आशिष कोपलकर यांच्या द्राक्ष बागेत आहे. त्यांनी विश्रांती काळात अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं. विश्रांती काळात त्यांनी काडी तयार करण्यावर लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या बागेकडे पाहिले असता अतिशय चांगल्या प्रकारचे घड दाखवा कॅमेरा पण. घड बघू शकताय तुम्ही, असे चांगल्या प्रकारे घड निघालेले आहेत. तर त्यांनी विश्रांती काळात तर अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं, काडी तयार केलं आणि त्यांच्या या कष्टाचं हे फळ म्हटलं तर हरकत नाही. आणि आता त्यांची आपली छटणी 12 ऑक्टोबरची छटणी आहे. आज फेल काढून झालेली आहे. ते 22-23वा दिवस आहे. आज त्यांची सुद्धा आज फवारणी चालू आहे. आज आपण त्यांच्या बागेला भेट द्यायला आलेलो आहे. तर आपण त्यांचं छटणी झाल्यापासून आज फेल काढेपर्यंत त्यांचं काय शेड्यूल आहे ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा समजावं, माहिती हो या उद्देशानं आज आपण आलेलो आहे. त्यांची वेळ घेतलेली आहे, त्यांची फवारणी चालू होती, तरी सुद्धा त्यांनी वेळ आपल्याला दिलेला आहे. तर त्यांना विनंती करतोय, आपण आपलं छाटणीपासून आजपर्यंत शेड्यूल कृपया सांगा. पवार साहेब, छाटणीपासूनचं सगळं शेड्यूल मी एका कागदावरती लिहून घेतलंय. मी चालतंय, तुम्हाला वाचून दाखवा, बघून सांगू शकताय आपण. ठीक. कारण 22-24 दिवसाचं शेड्यूल 24 पाठ दिवस करणं शक्य नाही. बरोबर. तुम्ही सांगू शकता तुमचं शेड्यूल. माझी 12 ऑक्टोबरला छाटणी झाली. 13 हम्म. ऑक्टोबरला माझी पेस्टिंग झाली आहे. पेस्टिंगच्या दरम्यान मी डॉर्मॅक्स घेतलं, वृद्धी घेतली. त्याच्यानंतर डोळे फुगवणीच्या काळामध्ये मी आपलं छाटणी झाल्याच्या नंतर मी बोर्डोचा लिक्विड बोर्डो आणि सल्फरचा स्प्रे घेतला. बर. त्याच्यानंतर उडद्यासाठी मी क्रिओक्रॉन घेतलं, निम साईड घेतलं आणि न्यूट्रास्पेड घेतलं, जे पीएच बॅलन्सर वगैरे आहे ते. बरं, उडद्यासाठी घेतलेलं आहे क्युरोक्रान आणि निम साईड आणि चांगल्या क्वालिटी पेनिट्रेशन व्हायसाठी उडद्याला क्युरोक्रान, उडद्यानंतर न्यूट्रास्पेड घेतलेलं आहे. आणि कापसलेल्या अवस्थेमध्ये मी अपलोड घेतलं, इको साईड घेतलं. बर. आणि त्याच्यानंतरची जी स्टेज आहे, शेंगदाणा साईडच्या स्टेजला मी केसवानाईट घेतलं, इको साईड घेतलं. आणि घड जिरू नये किंवा गोळी घडाचं प्रमाण कमी व्हावं, घडाला स्ट्रोक चांगले निघावं, घडाची संख्या वाढावं, घड जिरू नयेत म्हणून तुम्ही 6B सोबत वगैरे ते घेतलंय का? त्या मी ग्रोस्टीमचा वापर केलाय काय? हो, ग्रोस्टीमचा पण केलाय, 6BA घेतलं, त्याच्याबरोबर मी कर्जेट पण घेतलं आणि ग्रोस्टीम पण घेतलं. बर. त्यामुळं जे इथं तर भरपूर पाऊस होता, तुम्हाला तर माहिती आहे, पावसाचं वातावरण होतं, रोजच पाऊस पडत होता. बरोबर. त्या एवढ्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये पण तुमच्या समोर रिझल्ट आहे माझे. हो. आणि त्याच्यानंतर पोंग्याच्या अवस्थेमध्ये पण मी टिल्ट घेतलं, कुमानियल घेतलं, निम साईड घेतलं. बर. आणि पोंग्यामध्ये कर्जेटचा परत एक हात घेतला होता, डबल 2 स्प्रे झाले कर्जेटचा दुसरा पण हात घेतला होता. बर. त्याच्यानंतर 2 ते 3 पानांवर आल्यानंतर सीपीपीओ आणि रिव्हर्स घेतलं मी. आणि त्याच्यामध्ये झिंक घेतलं, झिंक फर्ट घेतलं. बर. सीपीपीओ किती घेतले? 2 ते 3 पाण्या अवस्थेला 100 ml घेतलं होतं मी. बर. आणि झिंक घेतलंय त्यामध्ये हो, अर्धा ग्रॅम मी झिंक घेतलं होतं. बर. पुढं त्याच्यानंतर फुटवे मागे पुढे होऊ नये म्हणून मी 05234 6BA मी 10 ppm घेतलं होतं. त्याच्याबरोबर ग्रोस्टीम आणि झिंक फर्ट घेतलं होतं. बर. गोष्टींचे तुमचे 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे झाले. बर. आणि समजा आता डावणीचं वातावरण आहे, आभाळ येतंय, अवकाळी पाऊस येतोय अधूनमधून, तर अशा वातावरणात डावणीचा खूप मोठा धोका असतो. तर डावणीसाठी तुम्ही कोणती औषध वापरलेत? डावणीसाठी डावणी फॉस म्हणून आहे, डावणी फॉस प्लस M45 या दोन्हींचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर मी ॲलेटचा घेतला, अँट्राकॉलचा घेतला. आणि कर्जेट पण डावणीसाठी वापरलं. बर. तर शेतकरी बंधूने, आशिष भाऊने डावणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी डावणी पॉस सोबत जे कॉन्टॅक्ट फंगिसाइड येतात, M45 आहे, कुमानियल आहे, Z78 आहे, कॅपटॉप आहे, ह्याचा सुद्धा वापर करून त्यांनी खर्च कमी करण्यावर सुद्धा नियंत्रण केलेलं आहे.
तर आणि फेल फूट आता माझी फेल फूट काढून झाली फेल फेल काढून फूट झालेली काढल्यानंतर ॲलिड अँट्राकॉल आणि सिलिका फर्टचा स्प्रे दिला. एलिट अँड ट्रबल सिलिका सिलिका फर्ट आज आज काय स्प्रे चालू आहे तुमचा? आज माझं GA चालू आहे 10 ppm. त्याच्यामध्ये ग्रो स्टीम टाकले आणि परत लिक्विड कॅल्शियम टाकले, कॅल्सिफाईड म्हणून. बरं. शेतकरी बंधूंनो, फेलफूट काढल्यानंतर त्यांचा आज GA पहिला स्प्रे चालू आहे. 10 ppm GA घेतलेला आहे. त्यानंतर घडाच्या सशक्त वाढीसाठी आणि मग घड मजबूत होण्यासाठी, गरीब पाकळ्या सुट्ट्या होण्यासाठी, घड लांबीसाठी त्यांनी ग्रोस्टीम हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. तसंच GA वापरल्यामुळे जे घडाला कडकपणा येतो, कडकपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये लिक्विड कॅल्शिफेट वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम आहे. तसंच पाण्याचा pH बॅलन्स, TDS बॅलन्स करण्यासाठी, TDS कमी करण्यासाठी त्यांनी न्यूट्रास्पेड हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. तर आशिष भाऊ, तुम्ही गेल्या वर्षी कृषीटेकची जवळपास सर्व प्रोडक्ट वापरले, द्राक्ष शेड्यूल, मायक्रोट्रेड वापरले, बायो फर्टिलायझर वापरले, TGR वापरले, कीटकनाशक सगळे वापरले. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगताल? मला कृषीटेकच्या औषधांनी खूप छान रिझल्ट आलाय. म्हणजे मागच्या वर्षी पण आला होता आणि ह्या वर्षी पण मला एवढ्या खराब वातावरणामध्ये पण त्यांचे रिझल्ट दिसतात. त्यामुळे मी बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही पण, मी सांगितलेले कृषीटेकचे हे प्रोडक्ट छानच आहे, तुम्ही द्राक्षासाठी तुम्ही वापरू शकता. तर शेतकरी बंधूंनो, हे होते आशिष भाऊ पोपाळकर. त्यांनी आपली प्रोडक्ट दरवर्षी वापरत असतात. पहिल्या फवारणी डॉर्मॅक्स मध्ये वृद्धीपासून ग्रोस्टीम असेल, सायझर असेल, इकोसाइड असेल, स्टेजनुसार ते आपले प्रोडक्ट वापरत असतात. त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट मिळाले आहेत आणि त्यांचं शेड्यूल त्यांनी स्वतः या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे. त्याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.